तिची पॅशन आणि तो करारीपणा कसा दाखवता येईल, चेहऱ्यावरून तो कसा दाखवता येईल, स्वरातून तो कसा आणता येईल यावर काम केलं आणि ही भूमिका मी केली. आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमधून मला ही भूमिका परत परत माझ्यापर्यंत येत राहिली. आणि माणूस म्हणून, स्त्री म्हणून मी खूप काही शिकते आहे. प्रत्येक वेळेला मी या स्त्रीकडून काही ना काही नवीन शिकते आणि मला असं वाटतं कसली बाई आहे यार. म्हणजे आजच्या पिढीला जर अशा आया घरांमध्ये असतील ना, तर मला माहिती आहे तुझा रोख कशाकडे आहे. विराजसबद्दलचा एक किस्सा मी नेहमी सांगते, थोडक्यात सांगते. विराजसला मी एकदा शूटिंगला घेऊन गेले. मी नेहमी त्याला शूटिंगला घेऊन जायची, कारण कळलं पाहिजे त्याला आई काय करते, कुठे असते. आणि हे नुसतं अवॉर्ड्स मिळत नाहीत आणि नुसतं लोक सह्या घेत नाहीत आणि फोटो काढत नाहीत, तर खूप कष्ट आहेत त्याच्या मागे, हेही कळलं पाहिजे. तर राजशिव छत्रपतीच्या सेटवर एकदा बालशिवाजीचं शूटिंग चालू होतं, तेव्हा मी ती फेज चालू होती. तर संध्याकाळी ते संपल्यावर मी घरी आल्यावर मी त्याला म्हटलं, काय रे मजा आली का तुला? म्हटलं आली, पण मला एक गोष्ट लक्षात आली. म्हटलं काय? शिवाजी महाराज का झाले ते मला आज कळलं. म्हटलं का झाले? तर म्हणे बघ, त्यांची आई सकाळी झोपेतून उठवताना, उठ बाळा, जागा हो, सगळ्या जनतेला जागो कर. दूध पाजताना स्वराज्य, जेवायला घालताना स्वातंत्र्य, गोष्टी कोणाची सांगते तर नरसिंहाच्या, तलवार शिकवते, घोडेस्वारी शिकवते, संध्याकाळी झोपवताना परत गोष्ट सांगते, ती पण स्वराज्य आणि स्वातंत्र्याची. जर एक आई आपल्या मुलाला सतत तेवढंच सांगत असेल तर मग तिचा मुलगा एवढा भारी होणारच. मला एवढं इतकं छान वाटलं. यजूला हा किस्सा माहिती म्हणून त्यांनी आता मला मुद्दाम सांगायला सांगितला, पण अगदी खरं आहे. आपण ना आईबाप म्हणून घरात जे बोलतो, जे वाचतो, जे बघतो, तेच बघत मुलं मोठी होत असतात. संस्कार म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काहीच नसतं. त्यामुळे आपण खरंच जागरूक राहिलं पाहिजे. मी दूरचित्रवाणीवर अनेक वर्ष काम केलं. माझी सूनसुद्धा आता तुला शिकवीन चांगला धडा नावाच्या एका मालिकेत काम करते. विराजसने पण एक मालिका केली. आम्ही सगळे माध्यमातली माणसं आहोत. पण मला खरोखरच असं वाटतं की आपल्या घरामध्ये आपल्या लहान मुलांनी काय पाहावं आणि काय पाहू नये याच्याबद्दल अत्यंत जागरूक आता आपण राहायला पाहिजे आहे. कारण इथून पुढे घरात तीनदा बघितल्या जाणाऱ्या मालिका, आजी आजोबांबरोबर, आई वडिलांबरोबर, हे सगळं अकारण आहे. एवढ्या मनोरंजनाची खरंच आपल्याला गरज नाही आहे. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या मुलांसमोर आपण काय बोलतो, त्यांना काय दाखवतो, त्यांच्यासमोर काय वाचतो, आणि त्याचा नक्की परिणाम मुलांवर होतो. थँक्यू.